झाडं पण वाळून गेलेत. छान फुलं यायची. मधुमतीचं झाड पण वाळलं. हे बघा, हे आता सगळं गवत आम्हाला काढून टाकावं लागणार आहे. हे बघा, कसले पावसाने झाडं उगलेत. सर्व वाळून गेलं. असं गावाला कोण नसलं अशी परिस्थिती होती. आणि इथं आई एक जास्वंदाचं त्याला फुलं आलेली आहेत बघा. पहिलं बघितलेलं स्वतः माझा व्हिडिओ, किती दरवाजा पुढे छान झाडं होती. आणि हे सगळं गवताची झाडं आहेत. हे सगळे आता कापून काढणार आहे मी. सगळा घराजवळचा परिसर एकदम हे झालं गवतानी. हे बघा, आतून पण ते झाड आतून आले बघा. गिरिलच्या आतून सर्व झाडं आलेत. आता हे सगळे मी कापून काढणार आहे. हवेने सगळी नेट फाटून गेली. इथं नसल्यामुळे किती परिस्थिती बेकार होती बघा. रात्रीच गावावरून आलो आम्ही. सगळी साफसफाई केली, झाडून काढलं. एवढा कचरा झालेला होता. असं धरा. हे बघा, आता सगळं मी हे कापून काढणार आहे. आणि मुंबईवरून आले. मुंबईवरून कधी हे झाडं गावाला थंडी पण खूप आहे.
बघा झालं माझं सगळं गवत काढून. हे बघा इकडे पण किती कापले. सगळं काढलं आता आणि हे गबळ आता तिकडे डिप करून उचलून टाकायचं तिकडे. पूर्ण आता हे गव्हाळ मी फेकून देते. माणूस नसल्यावर इथे किती घाण होते बघा. ते आता एवढं जे भरून काढलं तिकडं झाडून काढलं. आता एवढं झाडून काढायचं. आम्हाला पण आठवायचे लवकर लवकर. हे बघा मी बाहेरचे झाडं कापले, सगळी कचरा काढला आणि तिने घरं सगळी साफ केली, झाडून काढलं. आता लादी पुसायचं काम चाललंय तिचं. आमचं हे मुंबईचा पसारा तसाच आहे. अथराय पांघराय कपडे काढलेले तसेच आहेत. ते सगळं आता व्यवस्थित ठेवून परत आम्हाला मुंबईला आटपून जायचंय. हे बघा इकडं पण ह्या पण पुसून काढल्या तिने. हे बघा सगळी साफसफाई केली. हे बघा पूर्ण. हा आमचा पाठीमागचा दरवाजे. ती माझी नात खेळती घोडा घेऊन. हे बघा इकडे पण ही तिसरी रूम आहे आमची. हे बघा हे सर्व असं काढलं का आम्हाला परत आवरून जावं लागतं. आलं का काढायचं, परत आवरायचं, परत जायचं. आणि इकडे चौथी रूम परत. हे बघा हा आहे माझा जुना केलेला संसार. सर्व असं हे सर्व माझ्या मिस्टरांनी मी असं बनवून ठेवलेलं आहे मुलांसाठी. हे बघा सर्व साहित्य. हे पंप फवारा मारायचे. हे बघा आम्ही शेती पण करत होतो. माझे मिस्टर गेल्याच्या नंतर आम्ही सगळं बंद केलं. मग
आम्ही इथं TV कॅमेरे पण बसवलेले, त्यामुळे आमच्या इथे कोणी हात लावत नाही. एकच असं जास्वंदाचं झाड राहिलेलं आहे, तिकडे एक राहिलेलं आहे. हे बघा. आणि धान्याचे कोठे आहेत. हे बघा. नाही तर मग फोटो काढून पाठव त्या नंबरचा फोटो काढून पाठव माझ्यावर. हे बघा. आणि आमची स्वयंपाकाची रूम आहे, ही आता ती साफ करत आहे. एकाळची झालं मग सर्व. हे बघा. आणि या घरामधलं आमचं जुनं बाथरूम आंघोळीचं. हे बघा. भरपूर मोठं बनवलेलं आहे. मुंबईला छोटे छोटे असायचे, त्यामुळे मी गावाला खूप मोठे मोठे बाथरूम संडास सगळं बनवून घेतले. संडास बाथरूम नवीन पाठीमागे बनवलेले. हे बघा. हे बाथरूम नवीन नंतर आम्ही नवीन बांधलेले बाबांनी. त्यांच्यासाठी त्यांचे गुडघे दुखत होते म्हणून हे बांधलं होतं आम्ही. आणि काय त्याच्यात त्यांना बसायला पण वेळ आली नाही, ते लवकरच त्यांना देवाज्ञा झाली. सर्व तसंच राहिलं. हे बघा. पपया किती छान आलेले आहेत. हे बघा. आम्ही नाही तरी पण इथे देव परमेश्वर आमचा पुरवठा करतो, म्हणून देवाला मी धन्यवाद देते. किती छान. बघा. त्या आंब्याचं झाड पण किती छान आहे पाठीमागे, पेरूचं आहे. हे बघा. हे पेरू पपई आणलीत मी तोडून, पेरूची किती छान पेरू आहे ते बघा. आता इकडे खूपच घाण झालेली, पण ते नंतर आम्ही आता परत दुसऱ्यांदा आल्यावर आता काही एकदम आटपणार नाही, नंतर आल्यावर साफ करणार. हा आंब्याला पण बहार आलाय माझ्या. हे बघा किती छान. आणि तिकडे ते शेवग्याच्या झाडाला किती शेंगा आल्यात आणि किती फुलं आल्यात बघा, खूप. आणि पाठीमागच्या शेतात हरभरा केलेला आहे. हे बघा. आम्ही आता निघालो, आम्हाला खूप टाईम झाला. आमचं सामान भरायचं काम चाललंय, बॅगां त्या. खूप वेळ झालेला आहे आता. आमचं सगळं साफसूफ सगळं करून चाललंय. हे बघा. या थोडं थोडं धान्य, कांदे, लसूण सगळं आता गाडीत भरायचे. बॅगा सगळं झालं. इकडं बी आता सगळं आता पॅकिंग केलंय. सगळं साफ झालं. पाणी भरून ठेवलं. परत येताना आम्हाला साफबीफ करायला रूम. आल्यावर लगेच पाणी भेटत नाही, त्याच्यामुळं आम्ही पाणी भरून ठेवलेलं आहे. हे बघा. झालं पॅकिंग. आता हे भांडे पण आता झाकून ठेवायचेत. हे जाळीत घासून ठेवलेत असे. असे कपडे सगळं असं व्यवस्थित ठेवून आता हे मागचं पण दरवाजाला शेपटी दोर लावलाय, लॉक करायचे.
चाललो आता आम्ही. घ्या पटापटा सामान ठेवा, घ्या लवकर उरकून. लागलो आता रोडला आम्ही. सीट बेल्ट राहिलेला आहे, सीट बेल्ट घालून घ्यावे. सीट बेल्ट पण घालते. मेन हायवेला लागलो का सीट बेल्ट घालते. खूपच वेळ झाला. चला आता लागलो आता गावाकडे जाणारा रोड आमचा. चला चालू आता. चला बाय. शांत बस. शूटिंग मेन हायवे. चला आता लागलो मेन हायवेला आम्ही. आता मुंबईला पोहोचायला किती वेळ लागेल सांगता येणार नाही. किती वेळ लागेल गणेश आपल्याला? 4 ते 5 तास. 4 ते 5 तास लागतील. पुढे ट्रॉफिक लागल्यावर आम्ही ट्रॅफिक वर डिपेंड आहे. रस्ते कसे खड्डे काय हो ना. रस्त्यावर. खूपच वेळ झालेला आहे. माळशेज घाटात तर नाही, पण आपण पुणे लोणावळा हायवेने जाऊया. पुन्हा लोणावळे हवेने जायचं का? हो, तो बरा पडेल. कारण माळशेज घाटामध्ये भरपूर काही कामं चालू होते. चला आता किती वाजतात? मुंबईला पोहोचायला किती वेळ लागला? आता पप्पांनी सांगितलं 4 ते 5 तास. तर पप्पा गाडी चालवतात ना, आपण फक्त बसून चाललोय. आतापर्यंत तर 520 किलोमीटर झालेली आहे गाडी. हा, एवढे लांब फिरून आलो ना आपण. हो श्रीगोंदा. हो, 14 तास. अरे बापरे. 14 तासामध्ये 520 किलोमीटर आतापर्यंत. आता आपण बघूया तर तिथे जाईपर्यंत टोटल किती किलोमीटर होते. म्हणजे जे कालपासून आपण प्रवास करतोय आता तर झालेला आहे. चला.